नागपूर शहर पोलिसांनी रक्षा सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या ऑपरेशन यूटर्न मोहिमेअंतर्गत मोठी पावले उचलली आहेत। शहरातील अपघात प्रवण क्षेत्रांची ब्लॅक स्पॉट्स अधिसूचना करून तेथे अतिरिक्त मनुष्यबळ, झिगझॅग बॅरिकेड्स, अपघात प्रवण क्षेत्र फलक, रंबल स्ट्रिप्स आणि ब्लिंकर्स बसवण्यात आले आहेत। महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने पार्किंग व नो पार्किंगची शिस्त राखण्यासाठी विशेष बंदोबस्त नियुक्त करण्यात आलाय। बेकायदेशीर फूड ट्रक्स आणि सुधारित वाहनांवर कठोर कारवाई करत 25हून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत। इनर रिंग रोडवर खासगी बस पार्किंगला बंदी घालून तब्बल 300 बसवर कारवाई झाली असून 20 बसचे परवाने रद्द करण्याचे आणि 2 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रस्ताव तयार आहेत। सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी असून नियम मोडल्याप्रकरणी 20,900 जड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। आयुक्तांनी नागरिकांना संदेश देत सांगितले की रस्ता सुरक्षितता म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे तर मानवी जीवनाचे संरक्षण आहे। आगामी 22 ते 31 डिसेंबर दरम्यान दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहीम, 131 नाकाबंदी पॉइंट्स, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणे व ट्रिपल सीटवर अधिक नियंत्रण अशी पुढील योजना आखण्यात आली आहे। नागपूर शहर पोलीस 0 अपघात मृत्यूचे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवत आहेत।